पूर्वीपासून केसांना मोहरीचे तेल लावतात. आजकाल पारंपरिक उपायांचा वापर खूप कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे. केस गळणं थांबवण्यासाठी आणि केस पांढरे होऊ नयेत यासाठी कुठल्याही केमिकलयुक्त प्रोडक्टच्या वापरापेक्षा नैसर्गिक उपायांचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते. मोहरीच्या तेलात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. बीटा कॅरोटीन, सेलेनियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई यासारखे गुणधर्म असतात. या तेलाला तीव्र वास असून देखील हे तेल आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आपण आज या तेलाचे केसांसाठी काय फायदे आहेत ते जाणून घेऊया आणि त्याचा वापर कसा करायचा हे देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग मोहरीचे तेल केसांना लावण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलाने टाळूवर मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झालेले असतील तर तुम्ही केसांना मोहरीचे तेल नक्की लावून पहा, कारण मोहरीच्या तेलामध्ये अल्फा फॅटी ॲसिड असते जे केसांना ओलावा पुरवते. रोज केसांना मोहरीचे तेल लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. त्यामुळे जर तुमचे केसही कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर तुम्ही केसांमध्ये मोहरीचे तेल नक्की लावून पहा, याचा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. मोहरीच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे टाळूची घाण काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्हीही कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल ना तर मोहरीच्या तेलाने मालिश करून पहा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि केसातील कोंडा निघून जाण्यास मदत होईल. चला तर मग हे मोहरीचे तेल केसांना कसे लावायचे ते पाहूया. मोहरीच्या तेलामध्ये कढीपत्त्याची पाने मिक्स करून लावल्याने केस दाट होण्यास मदत होते. केसांना चांगले पोषण मिळते. फ्री रेडिकल्सही निर्माण होत नाहीत. कढीपत्त्यात मोहरीचे तेल मिसळून केसांना लावल्यामुळे केस दाट आणि लांब होतात. तर हे कसं लावायचं तर ते पाहूया. याचा वापर करण्यासाठी मोहरीचे तेल एका भांड्यात घ्यायचं, ते गॅसवरती मंद आचेवर ठेवायचं आणि त्यात मुठभर कढीपत्त्याची पाने घालायची. कढीपत्त्याची पाने चांगली शिजून काळी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे तेल 2 ते 3 वेळा केसांना लावायचं. या तेलाने केस दाट आणि लांब होतात. तसेच स्काल्पमधून डॅन्ड्रफ कमी होतो आणि केसांना पूर्ण पोषण मिळते. तसेच तुम्ही या तेलामध्ये मेथीचे दाणे टाकून देखील शिजवून घेऊ शकता. मेथीच्या दाण्यामुळे देखील केस लांब, सडक आणि दाट होतात. आणि मग हे शिल्लक राहिलेले तेल तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून स्टोअर देखील करून ठेवू शकता. या तेलाने तुमचे केसांची खूप चांगली वाढ होईल आणि मेथीचे आयुर्वेदिक गुणधर्म यामुळे केसांची गळण्याची समस्या देखील बंद होईल. यानंतर तुम्ही पुन्हा जेव्हा हे तेल वापरताल ना त्यावेळेस पुन्हा हे तेल केसांना लावायच्या अगोदर नॉर्मल कोमट करून घ्यायचं आणि मगच केसांना लावायचं. याने केसांना खूप जास्त फायदा होईल आणि तुमच्या केसासंबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. संपूर्ण स्काल्पवरती हे तेल केसांना लावून झाल्यानंतर केसांच्या लेंथवरती देखील हे तेल लावून घ्यायचं आहे आणि संपूर्ण केसावरती तेल लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्यायचे आहे. यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगले होते. हे तेल लावून झाल्यानंतर तुम्ही कमीत कमी 2 ते 3 तास डोक्यावरती ठेवा किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल. याने खूप जास्त चांगला रिझल्ट येईल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करा. तुम्हाला तुमच्या केसामध्ये लवकरच फरक दिसायला मिळेल की या तेलाने तुमचे केस खूप छान झालेले आहेत आणि दाट झालेले आहेत, तसेच गळायचे देखील थांबलेले आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.